हॅलो, जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला उन्हाळी वाळवणाचा प्रकार करायचा आहे। गाजराचा खीस करायचा आहे तयार। तर गाजराचा खीस हा एक वाळवणीचा पदार्थ आहे। गाजर हे एक पौष्टिक पदार्थ आहे। याचा आपण अनेक प्रकारे उपयोग केला जातो किंवा आपण करत असतो। आज आपण गाजराचा अप्रतिम असा खीस करणार आहोत आणि हे कडक उन्हात वाळवायचा आहे, म्हणजे हा खूप दिवस टिकतो। हा जवळपास वर्ष 2 वर्ष जातो, पण ह्याला ओला हात लागला नाही पाहिजे आणि अधूनमधून कडक ऊन दिलं पाहिजे। 1 वर्ष जर पूर्ण टिकला तर ऊन पडल्यावर पुन्हा याला एकदा ऊन दिलं पाहिजे, म्हणजे ऊन दिलं पाहिजे। एकदा जर आपण खीस भरून ठेवला डब्यात तर एकदा पाहायला पाहिजे आणि ऊन एकदा परत द्यायला पाहिजे। पण हा म्हणजे हा खूप दिवस टिकतो। तर हा तळून खाण्याचा हा खीसचा प्रकार आहे। हा तोंडी लावणीचा प्रकार आहे। तर हे 1 किलो गाजर आपण धुवून स्वच्छ करून घेतलेत। ह्याचे सगळे असे आपण वरचे असे सगळे तंतुमय जे पदार्थ असतात ते काढून घेतलेले आहेत। त्याचे सगळे असे बतईनं आपण सगळं साफ केलं। आता याला खिसायचं आहे आपल्याला। आपले सगळे 1 किलो गाजर खिसून तयार झाले। हे आता आपण वाळवण्यासाठी आपण हे उन्हाला घालणार आहोत। याचा खीस तयार करण्यासाठी वाळवून तर हे आता उन्हाला घालून घेऊ। चांगले कडक उन्हामध्ये हे खिसा आपल्याला छान वाळवून घ्यायचा आहे। हे उन्हाला आपण असा हा गाजराचा खीस सगळा वाळवून घेऊ चांगला कडक। हे आपण उन्हात छान गाजर खिसून घेतले ना, आपण त्या दिवशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे 3-4 दिवस चांगला खीस वाळवून घेतला आपण गाजराचा। आता हा तळून घ्यायचा, आपल्याला लागेल तसं थोडंच असं एवढ्याला तळून घ्यायचा आणि त्याचा भुक्का करायचा आपल्याला। तर हे बाकीचं कोरड्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं। हे वर्ष 1.5 वर्ष टिकतं। हा वाळवणाचा प्रकार आहे, पारंपरिक पदार्थ आहे हा। उन्हाळ्यामध्ये काय होतात, गाजरं वगैरे सगळ्याच भाज्या महाग होतात, कधी भाज्या आणलेल्या नसतात। मग अशा वेळेस हा तोंडी लावण्याचा पदार्थ होऊन जातो आणि आपल्याला सोपं पडतं। तर आपण आज हा वाळवलेला जो खीस आहे याला तेल कढईत ठेवलेला आहे, तापायला ठेवलेला आहे। याचा भुक्का करून घेऊ आपण आणि याच्यातला थोडासा खीस घेऊन आपण तळून घेणार आहोत भुक्क्यासाठी। आपलं तेल तापलेलं आहे का बघून घेऊ आपण। आपलं तेल तापलेलं आहे। मंद गॅसवरच हा खीस आपण एवढा तळून घ्यायचा आहे। आता आपण गॅस बंद करून टाकू। आपला खीस तळून झालेला आहे आणि याला उतरून आपण या भुर्क्यासाठी थोडे तीळ टाकून घेऊ। त्याला थोडेसे जिरं टाकून घेऊ। तुम्ही कूट पण टाकू शकतात याला, पण मी काही टाकलं नाही। अजून तुम्हाला हवं तर खोबरं, सुकं खोबरं, शेंगदाण्याचा कूट टाकू शकता, पण मी साधाच करायलेली आहे। हे तिखट टाकून घेतलेलं आहे आपण आणि आता चवीपुरतं मीठ टाकूया आणि याला सारखं चांगलं असं हलवून घेऊ। तीळ, जिरे हे सगळं ह्या तेलात राहिलेल्या तेलातच आपलं छान परतलं जातं। हा झाला आपला तयार गाजराचा भुर्का, गाजराच्या खिसाचा भुर्का आपला खाण्यासाठी तयार आहे। हा एखाद्या कुंड्यामध्ये कशामध्ये घालायचा आणि रूम टेम्परेचरला हा 4-5 दिवस राहतो। अशाच प्रकारे ह्या मैत्रिणी आणि प्रेक्षक हा वाळवणीचा प्रकार तुम्ही गाजराचा करून पहा। हा खूप पौष्टिक पण आहे। कधी आपल्या सीझनमध्ये इकडे मराठवाड्यात तर गाजर मिळत नाहीत नंतर, तर अशा वेळेस हे ऑप्शन चांगले आहे। तर नक्की असा करून पहा। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।